शिवसेनेनं उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकरांना उमेदवारी दिली, त्यावर आता आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। अमोल कीर्तीकर आता अधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवला। तसंच आपण यापुढे कधीही निवडणूक लढणार नाही असं वायकरांनी पक्ष सोडताना सांगितलं होतं असं आदित्य ठाकरे म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। आपल्या सोबत आदित्य ठाकरे आहेत। संजय दिना पाटील यांचा प्रचार, मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। किती ताकद इथे तुमची पाहायला मिळते? मला वाटतं ताकदपेक्षा प्रेम दिसते। अनेकदा अशी गर्दी होते तेव्हा पक्ष शक्ती प्रदर्शन वगैरे असं बोलतात, हे प्रेमाचं प्रदर्शन आहे। आणि आपण पाहत असाल जनता स्वतःहून आलेली आहे। संजय भाऊ फॉर्म भरतात, आज त्यांना आशीर्वाद द्यायला लोक आलेले आहेत आणि हेच प्रेम हे त्यांना दिल्लीपर्यंत नेणार आहे। कोटेचांचं आव्हान असणार आहे। आतापर्यंत ही सीट बीजेपीकडे होती, आता शिवसेना आपल्या पक्षाकडे येते, त्यामुळे किती आव्हान असतं? मला वाटतं आपण त्यांना विचारा त्यांच्या पक्षातून पण त्यांना किती मतदान होणार आहे। कारण आज आपण पाहतोय एकतर त्यांच्याकडे सगळे उमेदवार बदललेले आहेत, म्हणजे त्यांचे आधीचे लोकांचा परफॉर्मन्स हा काय होता जनतेसमोर आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मुंबई विरुद्ध भाजप द्वेष्टे जे आहेत, म्हणजे भाजप जे द्वेष करतं मुंबईचा महाराष्ट्राचा, त्याच्या विरोधात आम्ही उभं राहिलेलो आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची अखेर उमेदवारी ठरली आहे। आपले माजी सहकारी रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मला वाटतं अमोल भैया ज्या मताने येणार होते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती मताने जिंकून येतील। एकच आहे, त्यांना आठवत असेल मला वाटतं वायकरजींना, जेव्हा ते पक्षातून जात होते डोळ्यात पाणी येऊन मला सांगितलं तर निवडणूक कधी लढणार नाही, अन्याय होतोय, कसं त्यांना मिंदीगट प्रेशर करते, ईडीचं कसं प्रेशर आहे, भाजप कसं गळचेपी करते। मला वाटतं आता झालं सगळं सेटल त्यांचं। पण मुख्य गोष्ट ही आहे, मी परत एकदा प्रश्न विचारेन, जी केस होती, ईडीची केस होती, जे महापालिका कारवाई करणार होती, आता जाणार का कारवाई करायला? आणि हेच आम्ही सांगतो, या देशात लोकशाही या लोकांनी संपवून टाकलेली आहे। अनुभवी नेता आहे म्हणून मला निवडणूक जड जाणार नाही असं रवींद्र वायकर म्हणतात। जॉईन और जेल पॉलिसीमध्ये उडी मारली वॉशिंग मशीनमध्ये। पण आपण पाहाल मुंबई सगळ्या ह्या मुंबई विरोधी भाजपच्या विरोधात उभं राहणार। कॅमेरामॅन अरुण वारकेसह वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।